त्याचे सोल वगैरे दोर वगैरे लागतात. शिवराय मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पण ही बगाडी एका जागी असतं का असतं, पण या यात्रेत बगाड्या भरपूर वर्ष झालं तोच आहे. संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत. या बगाड यात्रेचं थोडस माहिती द्या आम्हाला. हा वेगळा पण म्हणजे हे बगाड जाग्यावर असतं आणि जाग्यावर असल्यामुळे जवळजवळ मूळ बगाडी जो होता तो त्याचे हे नातू आहेत ते स्वतःहून तयार झाले. ते इथं स्थायिक आहेत. आता ते गावला त्यांचं गाव दुसरं आहे तर पण ते इथं स्थायिक आहेत आणि इथं स्थायिक असल्यामुळं इथं जे भैरवनाथाचे भक्तजन आहेत त्यांनी ज्या काही संगमताने देवाला कळ लावून त्या बगाड्याचे संपर्क साधून ते स्वामींनी बगाड घ्यायला तयार झाले. पहिल्यापासूनच असं का आता चालू झाले काय नाही, पहिल्यापासून पहिले बाहेर फिरत असेल वडील असेल बाहेर ते चालू असेल बाहेर, परंतु काही काळानंतर हे जवळजवळ 25-30 वर्षाच्या आसपास बंद होतं. बंद झाल्यानंतर हे जागा चालू ठेवलं. तो बगाड आहे तो पहिल्यापासून त्याच घराण्याला म्हणजे मान काय प्रथा काय आहे ती पिढ्याने परंपरा आहे. आणि पूर्वी आता जो बगाड आहे आमचा त्यांचे आजोबा होते, आता नातू आहे. म्हणजे वारसानं ते पुढे चालत आलेलं आहे. तसंच आम्ही कंटिन्यू करतो आणि आमच्याकडे एकच बगाड आहे, हा कंटिन्यू बऱ्यापैकी असतो. हिचं बगाड असतंय तर मग बाबा कशा प्रकारे असतंय, किती फेर वगैरे म्हणजे कसं काय थोडं सांगता. आता बगाड्याच्या किमान आम्ही 11 फेरे एका वेळेला असं घेतो. म्हणजे दरवर्षी ठरलेलं आहे. सरासरी 5-5:15 वाजता सगळी लोक आमची गावाची ग्रामस्थ लोक जे भैरवनाथाचे जेवढे म्हणजे भक्त असतील, जे लेकरं बाळ असतील, बाहेर सगळे असणारे नोकरी म्हणजे हे करण्यासाठी कामानिमित्त सगळी लोक येत असतात आणि सगळी लोक एकत्र येऊन महिला असतील, बाहेर आमच्या ज्या नांदण्यासाठी मुली वगैरे गेलेले असतील ती लोक सगळी एकत्र येतात आणि मग 5 वाजता आमचं बगाड स्टार्ट होतं बऱ्यापैकी आणि रात्री छबीना 10-11च्या नंतर निघतो. 11च्या नंतर तो पूर्ण काळेश्वरीची भेट होती भैरवनाथाची आणि शिरगावची काळेश्वरी बहीण आहे भैरवनाथाची, यांची भेट होऊन छबीना 12 नंतर सुरुवात होते. कोणत्या देव 5 वाजेपर्यंत छबीना चालू असतो. कोणत्या देवाचं आपलं बगाड असते. भैरवनाथाचं काय भैरवनाथाचं बगाड्याचं तुमच्या दरवर्षी जो बगाड असतो त्याचं नाव सांगा आम्हाला थोडं. पण 31-35 वर्षापूर्वी बगाडाचा मान ज्यांच्याकडे होता ते तात्या सोयी तापे हे पूर्ण ह्या बगाडाचे मानकरी होते. तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यानंतर मग ती परंपरा चालू ठेवण्यासाठी आम्ही त्यांच्या मुलीचा मुलगा असणारा नातू त्यांचा अमल नानाजी गोडसे हे यांचं मूळ गाव आहे मरडे. तर ते इथं त्यांना मामा वगैरे नसल्यामुळे ते इथं स्थायिक झालेले आहेत. त्यांच्या वतीनं आपण देवांना प्रसाद मागितला. देवांनी तो उजवा कौल देऊन आपल्याला ते बगाड्याचा मान त्यांना द्या असं आपल्याला देवानं प्रसाद दिलेला आहे. त्याच्यानुसार ही पुढे परंपरा चालू केलेली आहे. हे संतोष भांडवलकर शेगाव गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचे पुजारी. बगाडाची जी शीड आहे त्याची लांबी किती असते ती सांग. सरासरी 30 ते 32 फूट असते. थोडाफार बदल होतो त्याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे. खांबाचे खांब हा पूर्ण सागवानी लाकडाचा असून वट्यापासून 17 फूट अशी उंची आहे आणि खाली एक 4 फुटाचा ओटा आहे. त्याच्यावर यातलं दरवर्षी नवीन काय तयार केलं जातं. नवीन बगाडाच्या शिडासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काठी कळकाचे कळक आणले जातात आणि गरजेप्रमाणे त्याचे सोल वगैरे दोर वगैरे लागतील ते बदलले जातात. भावांनो, जेवढे मला यात्रा कशा प्रकारे असते देगावची ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.